तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर पावसाळा स्पेशल रानभाज्याची सिरीज सुरू आहे आणि ह्या रानभाज्या स्पेशल पावसाळ्यामध्येच येतात। आजची जी रानभाजी आहे ती आहे कोळू। या भाजीला महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जातं। फोडशी, कुलू किंवा कवळी या नावानेही ही भाजी ओळखली जाते। या भाजीचे पांढऱ्या मुसळीच्या प्रजातीत आजची जी भाजी आहे ती पांढऱ्या मुसळीच्या प्रजातीतली आहे आणि ही भाजी दिसायला आपले जे चिंपुऱ्याचे पानं म्हणजेच आळूचे पानं असतात ना, आळूच्या पानाला ज्या दांड्या येतात ना खाली आळूच्या पानाच्या गडे त्याच्यासारखीच दिसायला दिसते, पण त्या आळूच्या पानाच्या ज्या दांड्या असतात त्या जाडसर असतात आणि ही जी भाजी आहे त्याच्यापेक्षा थोड्या छोट्या असतात। ही भाजी दिसायला आळूच्या पानाला ज्या दांड्या येतात त्याच्यासारखीच ही भाजी ओरिजिनल दिसायला असते। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने दिसते। तर बघा, ही जी भाजी आहे ही पूर्ण नैसर्गिकरित्या उगणारी आहे, रानभाजी आहे। पहिल्या पावसानंतर महाराष्ट्रातील जंगलात, डोंगरात भागात, शेताच्या बांधावर आणि माळरानावर ही भाजी आपोआप उगते। विशेषतः कोकण, रायगड, पुणे, नाशिक आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील भागात ही भाजी मोठ्या प्रमाणावर आढळते। पावसाळ्याच्या सुरुवातीला जून ते ऑगस्टच्या दरम्यान फक्त ही आठवडा 2 आठवड्यासाठीच बाजारात उपलब्ध असते। या भाजीचा इतिहास थेट आपल्या पारंपरिक आदिवासी संस्कृतीशी आणि निसर्गाशी जोडलेला आहे। शतकानुशतके जंगलात राहणारे आदिवासी बांधव ठाकूर, कातकरी, महादेव कोळी या भाजीचा वापर अन्नासोबत औषध म्हणूनही करत आले आहेत। ही भाजी मानव निर्मित खताशिवाय किंवा कोणत्याही कीटकनाशकाशिवाय केवळ पावसाच्या पाण्यावर आणि निसर्गाच्या कुशीत वाढते, म्हणूनच याला निसर्गाचे सुपरफूडही मानले जाते। त्याच पद्धतीने या भाजीमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते। त्याच पद्धतीने लोह आणि खनिजे म्हणजेच कॅल्शियम या भाजीमध्ये चांगल्या पद्धतीने असल्याने तुमच्या हाडं मजबूत होतात, रक्ताची कमतरता दूर होते। या भाजीमध्ये फायबर ही खूप मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते। आयुर्वेदानुसार ही भाजी शरीरातील उष्णता कमी करते, तसंच किडनी स्टोन, खरडे आणि मधुमेहाचा त्रासही कमी करण्यास अत्यंत गुणकारी मानली जाते। तर आता ही भाजी बनवायची पद्धत अगदी सोपी आहे आणि पावसाळ्यामध्ये आवर्जून ही भाजी खाल्ली जाते, कारण ही भाजी माणसाची इम्युनिटी सिस्टम जे आहे ती इम्युनिटी सिस्टम खूप स्ट्रॉंग करते। सुरुवातीला जो पाऊस पडतो त्या सुरुवातीच्या पावसातच ही भाजी येते। पाऊस पडला की लगेचच ही भाजी उगते, म्हणून ही भाजी पावसाळाभर जे दुखणे भाणे येतात त्या दुखणे भाणे आपल्याला येऊ नयेत ह्या रोगापासून आपलं संरक्षण करण्यासाठी ही भाजी आदिवासी लोक, डोंगरदऱ्यातले लोक आवर्जून खातात आणि ही भाजी सर्वांसाठीच सर्वांच्या शरीरासाठी खूप गरजेची आहे आणि खूप आयुर्वेदिक आहे आणि इम्युनिटी बूस्टर म्हणलं तरी चालेल। आता मी तुम्हाला दाखवते या भाजीची रेसिपी। एकदम सिंपल पद्धतीने ही भाजी बनवली जाते। ही भाजी बनवायला काही अवघड नाही, साधी सरळ सोपी पद्धत आहे, पण खायला एक नंबर भाजी लागते। तर ही भाजी लोखंडी तवा असेल तर लोखंडी तव्यामध्ये आवर्जून बनवा, या भाजीची टेस्ट आणखीन डबल होते। तव्यावर थोडंसं तेल घालून जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची। जिऱ्याची फोडणी देऊन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा लसण। जिरे लसणाची मस्त खमंग फोडणी द्यायची। जेवढी फोडणी छान बसल ना या भाजीला, तेवढी भाजी खाण्यासाठी टेस्टी लागते। मेन म्हणजे फोडणीचा सगळा खेळ या भाजीमध्ये असतो आणि या रानभाज्या एकदम सिंपल पद्धतीने बनवल्या जातात आणि खायला पण तेवढ्याच टेस्टी लागतात। आता मी इथं मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचा कांदा चिरून मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि तो कांदा छान 2-3 मिनिट परतून घेतला। भिजलेली हरभऱ्याची डाळ घालून घेतलेली आहे आता डाळ
थोडी कमी घाला जास्त घाला, तुम्ही तुमच्या हिशोबाने याच्यात डाळ घालू शकता. तर थोडीशी डाळीचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे भाजी थोडी कमी होती. जेवढी भेटली मार्केटमध्ये तेवढी मी आणलेली होती. तर कट केलेली भाजी घालून घेतली. आता ही जी भाजी आहे ना ती सुकट वगैरे असतं ना, त्या सुकटसोबत ही बनवली जाते. जशी डाळ कांदा घालून बनवली जाते त्याच पद्धतीने माशाचे जे सुकलेले प्रकार असतात ना सुकट वगैरे त्याच्यासोबत ही बनवली जाते. तर आता डाळ कांद्यासोबत भाजी मिक्स करून नॉर्मल आपले तिखट मीठ हळद धना पावडर टाकून मसाले मिक्स करून घेतली. डाळ छान रात्रभर भिजून घ्यायची, म्हणजे कच्ची राहत नाही. मस्त जेवढी डाळ भिजलेली असेल तेवढी भाजी खायला छान लागते. अगदी 10 मिनिटात बनवून होते. तुम्हीही ही भाजी या पावसाळ्यात नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तुमच्या शेतात तुमच्या डोंगरावर अशी भाजी येते का? याआधी तुम्ही ही रानभाजी खाल्ली आहे का? किंवा या अगोदर ही रानभाजी पाहिली आहे का? तर याचं उत्तर मला कमेंटमध्ये आवर्जून नक्की द्या. तुमच्या कमेंटची मी नक्की वाट पाहील. परत भेटून नवीन व्हिडिओ